काय म्हणते स्वाती बघा आपली स्वाती कसली आज मेकअप करून फॅन्टास्टिक झाली आहे. काल मी गजरं घेतलं होतं ना ह्याच्यातलं काय म्हणतात ते गाडीतलं काढून आली बघा आपली गाडी पण. दुसरं महिला कुठे गेलं तर बसा काय तू जा की तिकडं बस काय मी इथं किन्नर की करते काय किन्नर साईड मी बसते. अगं स्वतः का गं इथं सगळा राडा आता माझ्या राडा कशी बी बसली ती काय की बाई काल मोबाईल दे की व्हिडिओ. तर आता योगायोग होता बघा आज आम्हाला कामाला सुट्टी होती. भाग्याची लक्ष्मी लागली म्हणून तसं आहे. लक्ष्मी लागली लक्ष्मी आता बांगड्या वेंगड्या भरती म्हणजे गोटच घेणार आहे बांगड्या काय नाही. तर मी सांगायला लागली होती ते आज पावसामुळं आम्हाला योगायोगाला सुट्टी घेतली आणि आज आपल्या गाडीला हौदा बांधायचा आहे नटवायला सजवायला मंडप बाशिंग म्हणजे टप नटवायचं म्हणजे मागचा सगळं. कारण आम्ही तिघच बसलो गाडीत ही बसली बोनटवर मी बसली एका सीटावर भाऊजी तर काय ड्रायव्हिंग करतात आणि कारभारी कुठे येतं लय दिवसाची इच्छा होती होय माझ्या दिवसात आलं तर माझं आलं तर मालक असलं तर जायचं काय त्यांची गाडी काय करायचं तर आपली गाडी रात्रीच गाव इथं बारामतीत आली या तर आपल्या गाडीला खेपा चालू झाल्या भावानी केली मी आणि एक भावानी पण केली रात्री येता येता बाळवणीवरच एक भाडं केलं आणि इथं आल्या आल्या का नाही आपल्या गाडीला काम लागलेलं आहे. काम कुठं लागलंय बंदच झालं. तर काम कुठं लागलंय आपल्या गाडीला ती पण तुम्हाला सांगते. समोरची गाडी चालली तसा हौदा बांधायचा हा का असं आपल्याला हौदा बांधायचा. किन्नर साहेब बघा गाडी आली लाल भाऊजी थांबा गाडी आली गाडी थांबा बघा हे असले लाल काच तर उघडा की मला हात बी बाहेर काढा येणार काहीच नाही. तर आमचं फोन मध्ये किती गेले होते 12 वाजले आम्हाला फोन दिसता फोन करायला होय तिथं फोन मी म्हणलं होतं का नाही मी माझं एक स्वप्न आहे आणि ती स्वप्न मला पूर्ण करायचंय आणि मला काय वाटत होतं गावाकडे होत नाही ना तर सिटीत करायचं काय बाई झोका देताय नवीन गाडी आहे म्हणून झोका देताय त्याला थोडी त्रास केली वगैरे बघा नका झोका द्यायला काय नाही गाडीमध्ये एक मोबाईलचं स्टँड करून ठेवणार आहे मी चांगला पाऊस लागल्यावर काय आमची झोप होईना काय होईना सारखं पित्ताचा त्रास व्हायला लागला डोकं तर काय सांग सकाळ गोळ्या खायची बारी आली. ॲम्ब्युलन्स होती वाटतं हो नाही फॉर्स ॲम्ब्युलन्स मेडिकलची औषध असते फॉर्स ॲम्ब्युलन्स म्हणजे काय तेवढं आम्हाला सांगावं. तर आता आपल्या गाडीला कुठं काम लागलंय ना तिथं चाललोय आता. गाडीची पूजा तर इतकी झाली घरात मापच नाही. आधी शोरूमवाल्यांना केली परत मंदिरात तिकडं त्यांना नेले गाड्या कसं आमच्या गावामध्ये नवीन एखादी चीज वस्तू काय पण घेतली ना तर तिकडं नेतातच गावात मग तसंच कारभारीनं पण नेली. मग आता तिथनं बराच्याला घरी गाडी आणल्यावर मी माझ्या पद्धतीनं पूजा केली. तिथून पुढं परत स्वातीचं म्हणणं आहे की आपण जेजुरीला जाऊ म्हणलं जाऊ चल तिची पण लई इच्छा आहे ना जेजुरीला इकडं तिकडं जायची. लय वर्ष झालं लग्न झाल्यावर तेव्हा घेतली मुलगी झाल्यावर घेतली मी तर गेलीच नव्हती त्याच्यावर मी आताच गेलते ती पण नंदामुळं फिरायला तिनं ती देव करत होती म्हणून तिच्या नादाला मी पण गेली नाही तर मी तर कुठल्या देवा धर्माला अजूनपर्यंत गेली पण नाही. असंच कुणाच्या तर नादानं गेली तर गेली फिरायला व्हिडिओ करायला असंच. तर आता स्वातीची पण इच्छा पूर्ण करायची तिला पण का नाही फिरवून आणायचं आहे का नाही
परत तुळजापूरला पण जायचं म्हणते, तुळजापूरला पण जाऊ म्हणलं. तुला कुठे हिंडायचं तिकडे जाऊ. आणि सगळं झाल्यावर मग दसऱ्याच्या टायमाला का नाही, आपण दसऱ्याच्या टायमाला नागपूरला जाणार आहे. मी का स्वाती मला देवाला हिंडावती आणि मी स्वातीला तिकडं ह्याला हिंडवणार नागपूरला, हे ते दीक्षाभूमीला. परत ह्या काय 1 जानेवारीला इकडं जायचं. आपल्याला गाडीला हौदा बांधायचा आहे म्हणून आज चाललोय. पैसे तर हौदा बांधायला दुनियाचं सांगितलं या 50,000. नाही मला गाडी घेताना सुद्धा तेवढं गेलं नाही, तेवढा हौदा बांधायला मागतं ते. पण मी म्हणलं आपल्याला तसलं घेण्यापेक्षा म्हणलं असलं जर घेतलंच, कारण स्कूटी जरी घेतली ना तरी सनीच्या शाळेसाठी ती होतीच. पण लहान होता असं तसं चल 2-3 वर्ष वापरली, काय वाटत नाही. आता सण्या मोठा बी झाला आणि मी पण काय वापरत नाही. आता ती गाडी ती कुणी पण वापरतं, ज्याला लागेल ते घेऊन जातं या. गावात आपल्या काय सोयी सुविधा नाही त्यामुळं मग कमवायचं साधन घेतलं. कारभारी पण म्हणलं करतो मी काम. तर हौदा बांधायचा आपल्या गाडीला. मग हौदा बांधायसाठी का नाही आपली धावपळ चालली आहे झाल्यात. आणि हौदा बांधायला 50 सांगितलं होतं, पण 45 वर येऊन टेकल्यात. मग आता 5,000ची कमी पडली आहे. बघू काय होईन ते होईन. तर आता तर निघालोय खरं. म्हणजे आपण चांगलं असलं तर सगळं चांगलं होतं. मला काय पहिली गोष्ट पैसे मागू वाटत नाहीत बघा कुणाला. पैसे मागायची लय अडचण होती या. भाऊजीनं पण आज सुट्टी घेतलेली आहे आणि आम्हा दोघीला तर सुट्टीच होती. मग म्हणलं चला तुम्ही दोघं जाण्यापेक्षा म्हणलं आम्ही तर घरी काय करू, म्हणलं आम्ही पण येतो. तर काय माझ्या मैत्रिणी तर लय मला खवळल्या. मला म्हणलं राधा कसली तब्येत झाली, खरंच लय खराब झाली. मला म्हणते इडभट्टीवर तू चांगली होती आणि आता पाक मरायला लागले झाले. मी म्हणलं तेव्हा परपंचा माहित नव्हता, खाऊन पिऊन चालली होती. पेढ घ्यायला लागलात भाऊजी, पेढ घ्यायला लागला. गाडी 10-15 माणसं आहे. मग घेऊन या की मग चल की मग. उतर. उतरावंच लागतं हा मग तिथं काय सुटू ते तर माहिती हे करा. सुट्टी पुढे मारा. नाही का सुटू? प्रज्ञा करा. इथं कंपनी आहे आपली. प्रज्ञा तर गाडीला काम बघायचंय कंपनीमध्ये. आपल्या गाडीला भाडं लागलंय हे, ते पण करायचंय. ते मी म्हणलं आम्ही हौदा बांधायला चाललोय व म्हणलं नाही तर चला पेढं घेऊन यायची इथं आले. तर सकाळपासून नाश्ता केला नव्हता काय नाही. मग म्हणलं चला चहा पिऊ. मग इथं आता कारभारी महागच राहिलं ते आणि आम्ही 3 जण पुढं आलोय. म्हणलं घ्या चहा. चहाची तर किंमत 12 रुपये. घ्या चहा. वडापाव बी घ्या, तुम्हाला पण घ्या. खाऊ एक घास, काय करावं. तर आपल्या गाडीला भाडं आलंय. पण मी काय म्हणलं आम्ही चाललोय. हो का आमच्या गाडीला गाडी कशी आडवी लावते बघा. गाडीला एवढी चिटकून लावते. आमची गाडी काढायची म्हणलं 75 कोण लावले काय माहिती. सिटीमध्ये म्हणलं की असंच असतंय.